दुकानदार मित्रांनो, मला ही गोष्ट सांगणारं कोणी नव्हतं म्हणून ती चूक करून मी बसलो. परंतु आज मी तुम्हाला ती चूक सांगतो जेणेकरून तुमच्यासोबत या गोष्टी घडायला नको. आणि जर तुम्ही त्या ट्रॅपमध्ये असणार तर आताच तुम्ही त्याच्यातून बाहेर निघा, तरच तुमची दुकानदारी किंवा तुमचा जो पण व्यवसाय आहे तो चालू शकतो. नमस्कार, दुकानदारी व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता जेव्हा मी नवीन बिझनेस हा सेट केला तेव्हा माझ्याकडे एक कस्टमर रेग्युलर येत होते, सामान नेत होते. ठीक आहे. आता विषय असा झाला की काही दिवसांनंतर त्या कस्टमरनी मला एक विनंती केली. ते मला बोलले की आपण एक काम करूया, दर 15 दिवसांनी मी तुम्हाला पेमेंट करत जाणार आणि 15 दिवसांचा जो टाइम आहे त्याचा मी उधारीमध्ये सामान नेत जाणार. म्हणजे महिना सुरू झाला तर 15 तारखेपर्यंत उधारीत सामान नेणार आणि एक्झॅक्टली 15 दिवसानंतर म्हणजे 15 तारखेला ती मला पेमेंट करणार. असं 15 डेजची सायकल ती कंटिन्यू करणार होते. हे जे कस्टमर आहे एक महिला होत्या. कोणत्याही दुकानदाराला स्वाभाविक राहतं, एक लालच येऊन जातं की ठीक आहे बाबा, मला एक कस्टमर तर जुळत आहे, माझं सामान रोलिंग राहणार, माझ्याकडे पैसे येत राहणार. तर त्याच्यामुळे मी त्यांना होकार दिला. आणि अशी सायकल साधारणतः 2 महिन्यांपर्यंत सुरू राहिली. म्हणजे ते काय करायचे, 1 तारखेला 2 तारखेला यायचे, सामान घ्यायचे आणि 15 तारखेला मला पेमेंट करायचे. पण हळूहळू काय झालं ना मित्रांनो, की 15 दिवसाचं 1 महिन्यावर गेलं आणि त्या एका महिन्यामध्ये पण असं नाही की इकट्ठा पूर्ण सामान घेतला. ते काय करायचे की कधी त्या कस्टमर यायच्या, कधी त्यांचे मुलं यायचे आणि येऊन नेहमी सांगायचे की माझ्या मम्मीच्या खात्यामध्ये लिहा, आमच्या खात्यामध्ये लिहा. तर हे कॅल्क्युलेट करायला किंवा नोंदणी करून घ्यायला मला भरपूर त्रास जायचा. हे असं काही महिन्यांपर्यंत सुरू राहिलं मित्रांनो. आणि एक वेळ असा होता की त्यांच्या घरी एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचा पूर्ण किराणा माझ्या दुकानातनं मी प्रोव्हाइड केला आणि त्याचं बिल साधारणतः 17 ते 18 हजार रुपये झालं होतं. आता होते काय ना की कोणत्याही दुकानदाराला नेहमी असं वाटतं की बाबा माझा जुना कस्टमर आहे, याला मी पेमेंटसाठी जास्त फोर्स नाही करत. आणि कस्टमर पण मोठे हुशार राहतात. ते काय करतात की हो दादा देतो, 1 तारखेला देतो, 5 तारखेला देतो, असं करत करत टाळाटाळ केली. आता या कस्टमरची माझ्याकडे ऑलरेडी काही उधारी होतीच, त्याच्यावरही 17-18 हजार रुपयाची उधारी जमा झाली. म्हणजे नाही नाही करता 20 ते 22 हजार रुपयाची उधारी ही माझ्यावर बाकी राहिलेली होती. आता ही अमाऊंट जेव्हा मी त्यांना मागायचो तर ते टाळाटाळ करायला लागले की दादा देतो, 1 तारखेला देणार, 5 तारखेला पेमेंट येणार आहे मग देणार, 15 तारखेला देणार. शेवटी मित्रांनो ती 21-22 हजार रुपयाची जी पण माझी उधारी होती ती वसूल करायला मला नाही नाही म्हणता 4 ते 5 महिने लागले. म्हणजे प्रत्येक महिन्याला 5-6 हजार 5-6 हजार असे मला ते परत मिळाले. पण एक मी स्टँड घेतला, एक कठोर निर्णय घेतला की त्या कस्टमरला जोपर्यंत माझं पेमेंट क्लिअर होत नाही, माझ्या दुकानातनं साधा बिस्किटचा पुडा सुद्धा उधारीमध्ये दिलेला नाही. तितकं टफ आपल्याला व्हावंच लागणार. जर तुम्ही त्यांना वसुली केली नाही आणि सामान देत राहिले तर ही जी तुमची उधारीची सायकल आहे ही एव्हर लास्टिंग राहणार, कधीच संपणार नाही. तुम्ही सामान देत राहणार, तो अर्धे पैसे देणार आणि डबलचं सामान घेत राहणार. पण मी तसं केलेलं नाही. मी त्या कस्टमरची जोपर्यंत पूर्ण वसुली झाली नाही त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं की पहिले तुम्ही माझी पेमेंट क्लिअर करा, त्याच्याच नंतर मी तुम्हाला पुढचं सामान उधारीमध्ये देणार. नाहीतर तुम्हाला जर सामान घ्यायचे आहे तर बाबा तुम्ही नगदीमध्ये घ्या, मला त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, याच्यामध्येही कस्टमर बघा आपल्या पर्सनल लाईफवर येतो. आता मी माझ्या दुकानदारी नंतर कुठे हॉटेलमध्ये जेवायला जाणार, माझ्या फॅमिली सोबत फिरायला जाणार, हे आपण ऑब्वियस आहे व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ठेवतो. तर ते कस्टमर आपले स्टेटस बघतात आणि जेव्हा मी त्यांना वसुलीसाठी फोन करतो किंवा त्यांना पर्सनली ते आले की म्हणतो अरे मला ते माझे पेमेंट द्या ना, ते पैसे राहिलेले होते, उधारीचे पैसे राहिले. त्याच्यावर कस्टमर काय म्हणतो, काय दादा तुम्ही इतकं फिरायला जाता आणि आम्हाला पैसे मागता. तर माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी काय करतो, हॉटेलमध्ये जेवायला जातो, वॉटर पार्कमध्ये फिरायला जातो, कुठेही जातो, ते बाबा मी माझ्या पैशानी करतो, ती माझी पर्सनल लाईफ आहे. कस्टमर तुमची पर्सनल लाईफ बघतात आणि तुम्हाला म्हणतात की बाबा एन्जॉय तुम्ही भरपूर करता आणि माझ्या 5-6 हजार रुपयामुळे तुमचं काय अडलेलं आहे का. अरे बाबा 5-6 हजार असो की 100 रुपये असो, आपल्या हक्काचे पैसे, आपल्या कमाईचे पैसे आहे. इथे दुकानामध्ये 16-16 17-17 तास आपण इथे बसलेलो असतो, तर लोकांना पैसे द्यायसाठी नाही, ते पैसे आपलेच असतात. तरी लोक असे उत्तरं देतात. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच हे आहे की तुम्ही जर अशा ट्रॅपमध्ये असणार मित्रांनो तर त्याच्यातून बाहेर निघा, उधारीचा धंदा बंद करा, कम्प्लीट कॅशमध्ये बिझनेस ठेवा. आणि जरी तुम्हाला उधारी चालू ठेवायची आहे तर एक फिक्स्ड सायकल ठेवा आणि तशाच कस्टमरला तुम्ही उधारी द्या जो तुम्हाला फिक्स टाइमवर पेमेंट करतो.